वीरभद्रराज खिलारी महाराज की जय। ओम शिव शिव वीरभद्रराज खिलारी महाराज की जय। सुंबरानं मांडलं श्री साकूर बिरदेव चरित्र कथामृत। आज या ठिकाणी घटस्थापनेच्या चौथ्या माळेला विरोबा देवांचा चरित्राचा आज चौथा भाग। काल या ठिकाणी आपण बघितलं मायाक्का देवी व बाळ बिरदेव बिरदेवाने कशा प्रकारे त्या ठिकाणी कर्नाटक प्रांतामध्ये लीला दाखवल्या आहेत आणि अगदी बालवयातच कोण्यासूर दैत्य बंकासूर दैत्य या महाकाय दैत्यांनी 200 वर्ष या पृथ्वीवर अधिराज्य गाजवलं। त्या दैत्यांना त्या ठिकाणी 12 वर्षाच्या वीरबाळाने यमसदनी धाडलेला आहे। या प्रसंगाने बिरदेवाची कीर्ती त्या ठिकाणी चौमुलकात गाजली आहे। कोणी एक मेंढपाळाचं 12 वर्षाचं लेकरू शिवशंकराचा अवतार झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने कोण्यासूर आणि बंकासूर या दैत्यांचा विनाश केला आहे। अशा प्रकारे कीर्ती चौमुलकात पसरली। सर्व समाज बांधव भोळे बाबडी जनता त्या ठिकाणी बिरदेवाची पूजा करू लागली, बिरदेवाला देव मानू लागली। अशा प्रकारे बिरदेवाने आपलं दैवत्व या पृथ्वीवर या पृथ्वी तलावरील मनुष्यांना दाखवलेलं आहे। बंकासूर आणि कोण्यासुराचा वध करून त्या ठिकाणी बिरदेवांनी धर्माची स्थापना केलेली आहे आणि आता आपल्या मातेची भेट घेऊन त्या ठिकाणी आज नारायण मामाचा गर्वहरण करण्यासाठी बिरदेव निघालेले आहेत। ध्रुवाईत राजाचा पुत्र नारायण याने आपल्या बहिणीचा अवतानात छळ केला, तिच्या पावित्र्यावर शंका घेतली, तिला विष घालून तिच्या पोटातील गर्भ पाडण्याचा प्रयत्न केला। जन्म झाल्यानंतर त्या बाळाला आणि त्या आईची ताटातूट केली। त्या बाळाला मारण्यासाठी बिरबाळाला मारण्यासाठी त्या ठिकाणी नारद भोई पाठवले। असे नानाविधी प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत। या सर्वांचा बदला घेण्यासाठी बिरदेव नारदपूरला निघाले आहेत। आपला मित्र बपन्ना याला सोबत घेऊन मेंढ्या चारत चारत मजल दर मजल करत त्या ठिकाणी नारदपूर साम्राज्याच्या वेशीवर 12 वर्षाचा बाळ विरोबा व त्याचा मित्र बपन्ना त्या ठिकाणी आलेले आहेत। बिरदेवाने नियोजन आखलं आणि त्यानुसार त्या नियोजनानुसार बिरदेव मार्गक्रमण करू लागले। बिरदेवांनी काय केलं, त्या ठिकाणी त्या नारदपूर राज्यातील शेतकऱ्यांच्या वावरांमध्ये उभ्या पिकात मेंढ्या घालून दिल्या। बपन्ना व बिरदेवांनी तेथील शेतकऱ्यांची उभी पिकं मेंढरांना चारली। लोक त्या ठिकाणी बिरदेवांना मारण्यासाठी धावू लागले, परंतु बिरदेवांनी आपली दिव्य शक्ती दाखवून त्यांना त्रासून सोडलं। लोक बिरदेवाची तक्रार घेऊन त्या ठिकाणी नारदपूरच्या त्या नारायण राजाकडे गेले। एक 12 वर्षाचा मेंढपाळ धनगराचा मुलगा त्या ठिकाणी उभ्या पिकात मेंढर घालून पिकाची नासधूस करत आहे, त्याचा बंदोबस्त करावा अशी त्या शेतकऱ्यांनी आपल्या राजाच्या चरणी प्रार्थना केली आहे। नारायण त्या शेतकऱ्यांना म्हटला, 12 वर्षाचं पोर आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करता आला नाही, त्यासाठी थेट आपल्या राजाकडे तुम्ही आलात। त्यावर त्या शेतकऱ्यांनी उत्तर दिलं की बाबा रे, तो कोणी साधा सुद्धा मनुष्य दिसत नाही, काहीतरी चेटकापणा त्याला येत असावा, कुणीतरी धनगरांचा देव ऋषी तो असावा, त्याच्याकडे दिव्य शक्ती आहेत, त्याने अगदी त्रासून सोडला आहे आम्हाला। तू काय कर, आपले सैनिक पाठवून त्याचा बंदोबस्त कर। त्यावर नारायणाने आपल्या सैनिकांना घोडेस्वारांना त्या ठिकाणी त्या 12 वर्षाच्या मेंढपाळाला पकडून आणण्यास पाठवलं।
घोडेस्वार त्या ठिकाणी आल्यानंतर गावकुसावर शेतकऱ्यांच्या ठिकाणी त्या माळ रानावर बिरदेव मेंढ्या चारत होते आणि त्या क्षणी बिरदेवांनी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं जखड म्हाताऱ्याचं त्या ठिकाणी रूप धारण केलं आहे। ते घोडेस्वार त्या ठिकाणी आले, त्यांनी बघितलं की हा 12 वर्षाचा पोर नसून 80 वर्षाचा जखड म्हातारा आहे। बिचारा त्या ठिकाणी माळ रानाला मेंढ्या चारत आहे। त्या घोडेस्वारांनी त्या नारायण मामाच्या सैनिकांनी त्या म्हाताऱ्याला विचारणा केली की बाबा रे, तू या ठिकाणी या शेतकऱ्यांची उभी पिकं चारली अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। त्यावर 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या वयात असलेले बिरदेव त्यांना म्हणाले की नाही, मी असं काही केलेलं नाही, वाटलंच तर तुम्ही त्या शेतांमध्ये जाऊन बघा, ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला विनंती केली त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन बघा, जर नासधूस झाली असेल तर मला त्या ठिकाणी पकडून न्या। त्या सैनिकांनी जाऊन बघितलं तर त्या वावरामध्ये कुठलीही नासधूस झालेली नव्हती, ती पिकं जशी होती अगदी तशीच होती। सैनिक त्या ठिकाणी चक्रावून गेले आणि वापस राज्यामध्ये आले आणि नारायणाला वार्ता सांगू लागले की जसं या शेतकऱ्यांनी सांगितलं तसा काही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही। तो कोणी 12 वर्षाचा मेंढपाळ नसून तो 80 वर्षाचा वृद्ध, अगदी ज्याचे हातपाय थरथर करत आहे, 3 ठिकाणी वाकडा होत आहे असा जखड म्हातारा आहे। तो बिचारा माळ राहणारा आपली मेंढरं चारत आहे, त्याने कुठल्याही शेतीची नासधूस केलेली नाही। आम्ही स्वतः जाऊन बघितले, शेतकऱ्यांची उभी पिकं जशी आहे तशीच आहेत। या शेतकऱ्यांनी काहीतरी चहाड्या लावून सांगितलेले आहेत। नारायण मामाने तो विषय तिथेच टाकला। शेतकऱ्यांना सांगितलं की बाबांनो, अशी खोटी नाटी तक्रार आणू नका, पुन्हा जर खोटी नाटी तक्रार आणली तर तुम्हाला मी शिक्षा देईल। शेतकरी ही त्या ठिकाणी अचंबित होऊन आपल्या शेतामध्ये येऊन बघितलं तर खरंच ज्या पिकांची नासधूस झाली होती, जिथे मेंढरं चारली गेली होती, त्या ठिकाणी पूर्वीपेक्षाही जास्त पीक बहरलेलं दिसत होतं। आणि मग कुणी त्या बिरदेवाला 12 वर्षाच्या रूपात बघितलं, कुणी त्या बिरदेवाला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या रूपात बघितलं आणि त्यांनी जाणून घेतलं की त्या ठिकाणी बिरदेव कुणीतरी दैव मनुष्य दिसत आहे, कारण आपल्या डोळ्यासमोर त्यांनी या पिकाची नासधूस केली आणि तीच पिकं आता दुपटीने बहरलेली दिसत आहे। म्हटल्यानंतर हा कुणीतरी देव मनुष्य दिसतो आहे। त्यांनी त्या ठिकाणी त्या बिरदेवाचे पाय धरले आणि म्हटले की कोण्यासुर आणि बंकासुराचा वध करणारा बहुतेक बिरदेव तू मला दिसतो आहेस। बिरदेवांनी होकार दिला। सर्वांनी त्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून बिरदेवाचा गजर घाट केला। बिरदेवाला हरा फुलांनी नटून घेतलं आणि त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी विचारलं की या नारदपूर राज्यात येण्याचे काय प्रयोजन झाले भगवंता म्हणाले। तर त्या ठिकाणी बिरदेव म्हणाले की हा नारायण माझ्या मातेचा बंधू आहे। माझी माता गंगा सुरावंती त्या ठिकाणी वनामध्ये घनघोर तपश्चर्या करीत होती आणि बिन पापाचा असा शिवशंकरांकडून तिने मला मागितलं पुत्र स्वरूपामध्ये। आणि या नारायण मामाला कुणीतरी चहाड्या लावल्या, दासदासींना चहाड्या लावल्याने हा नारायण मामाने त्या ठिकाणी माझ्या मातेचा खूप छळ केलेला आहे। त्या छळाचा बदला म्हणून मी या ठिकाणी बिरदेव आज इथे आलेलो आहे। नारायण मामाला धडा शिकवण्यासाठी मी इथे आलेलो आहे। शेतकऱ्यांनी बिरदेवाचं यथोचित स्वागत करून पुढील मार्ग दाखवला की या ठिकाणी राजाची मोठा बगीचा आहे, त्या ठिकाणी तुमची मेंढरं सोडा, तिथून राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला मार्ग भेटेल। आणि बिरदेव व बापांना त्या ठिकाणाहून निघाले आणि नारायणाच्या बगीच्यामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्या बगीच्यामध्ये बिरदेवांनी आपली मेंढर सैरावैरा सोडून दिली। ती मेंढर बगीच्यातील कुरणे, गवत, खाण्यायोग्य फळे सर्व काही खाऊ लागली। त्या बगीच्यातील माळी ज्याने त्या बगीच्याचं राखण घेतलं होतं, नारायण मामाचा माळी होता, तो माळी त्या ठिकाणी आला आणि त्याने बिरदेवाला दमदाटी करण्यास सुरुवात केली की बाबा रे, तू कुठून आला, कुठला मेंढपाळ, ही राजाची बाग आहे, या ठिकाणी तू कशा प्रकारे मेंढ्या चारतोस, तुला याचं फळ काय होईल माहित आहे का, याचे परिणाम काय होईल माहित आहे का। तेव्हा बिरदेव म्हणाले की बाबा रे, ही शिवशंकरांची गण आहे, ही मेंढरं म्हणजे शिवशंकरांची साक्षात कैलासातील भोळ्या शंकराची ही गण आहेत।
यांचा अधिकार आहे या कुर्णावर, ती कुर्ण खाऊन त्यांचा आत्मा तृप्त होत आहे. या बगीच्याला तुझ्या कुठलीही नासधूस होणार नाही याचं आश्वासन मी तुला देतो. परंतु त्या ठिकाणी अहंकारी राजाचा अहंकारी माळी उन्मत्त होऊन बिरदेवांवर आक्रमण करून आला आणि त्या ठिकाणी बिरदेवांनी त्याला एकाच डावामध्ये धरणीस धाडले आहे. तिथून जंबूमाळ्यापासून बिरदेव निघले आणि बिरदेव फुलावती देवी माळी समाजाची बाई हिच्या घरी गेले. त्या ठिकाणी त्या फुलावती बाईला, त्या फुलावती मावशीला म्हणाले की बाई, मी तुझा बहिणीचा मुलगा आहे, मला 2-3 दिवस तुझ्याकडे राहायला आलोय, फार दुरून प्रवास करून आलोय. हे फुलावती मावशी, मला तू 2-3 दिवस तुझ्या घरामध्ये राहू देशील काय? तर ती फुलावती देवी, ती फुलावती बाई माळी समाजाची त्याला बघून अरे म्हटली, मला बहीणच नाही तर तू माझ्या बहिणीचा मुलगा झाला कस काय? तर त्या ठिकाणी बिरदेव म्हटले, घे मावशी, तू विसरलीस, तुला एक दूरची बहीण आहे आणि तिचा मी पुत्र आहे. फुलावती देवी त्या बिरबाळाचं मोहक रूप बघून मोहून गेली आणि तिनेही बिरदेवाला आपल्या घरामध्ये घेतलं. बिरदेवांनी तिथून नियोजन लावलं की कशा प्रकारे या नारदपूर राजाच्या राजवाड्यात घुसलं जाईल. आणि त्या ठिकाणी फुलावती देवी मावशीकडून बिरदेवांना कळलं की या नारायण मामाला त्या ठिकाणी एक कन्या आहे, कामावती देवी तिचं नाव आहे. नारायण मामाने त्या ठिकाणी अपत्य प्राप्तीसाठी एक यज्ञ केला होता, कामेष्टी यज्ञ, आणि त्या यज्ञातून त्याला रूप होती, सौंदर्य होती, अशी कन्या प्राप्त झाली आणि त्याची कामना होती म्हणून त्या कामनेमुळे प्राप्त झालेली कन्या, तिचं नाव त्या नारायणाने कामावती ठेवलेलं आहे. ती कामावती अति सुंदर आहे. ती 7 मजल्याच्या माळीवर सर्वात उंच ठिकाणी राहते आणि तिला कासार बांगड्या भरायला जाऊ शकतो, बाकी कोणीही त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. या राजवाड्यात केवळ एकतर खालच्या महालात जिरे विकणारे जाऊ शकतात किंवा वरच्या तळावर कामावती बशी तिला बांगड्या भरणारे कासार जाऊ शकतात. अशी माहिती त्या ठिकाणी बिरदेवांना फुलावती मावशीकडून मिळाली आणि बिरदेवांनी त्या ठिकाणी कासार रूप धारण केलं. ते एका गीतामध्ये सांगितलं आहे, राजवाड्यात बिरदेव दारात कासार रूपात, ते हेच कासार रूप बिरदेवांनी धारण केलं आहे आणि त्या राजवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या बिरदेवांना, कासार रूपातील बिरदेवांना कुणी अडवलं नाही आणि बिरदेव त्या 7व्या मजल्यावर जाऊन कामावती देवीला आपलं रूप प्रकट करून दाखवलं. बिरदेवांनी तिच्या हातामध्ये लिंगबिरेश नावाची बांगडी घातली आणि ती बांगडी घालता क्षणी कामावती देवीला आपण दिव्य असल्याचं जाणवलं आणि समोर आपल्या आत्याचा मुलगा साक्षात वीरभद्र शिवशंकरांचा अवतार बिरदेव असल्याचं जाणवलं. बिरदेवांनी त्या ठिकाणी कामावतीला सांगितलं की मी थोड्याच दिवसात तुझ्याशी विवाह करणार आहे, परंतु त्याआधी मला माझ्या मामाचं, नारायण मामाचा गर्वहरण करायचा आहे. बघा, ज्याप्रमाणे कृष्णाने आपल्या मामाचा, कंस मामाचा वध केला, अगदी त्याचप्रमाणे बिरदेवांनीही आपल्या मामाचा अहंकाराचं दहन केलेलं आहे. तिथून बिरदेव निघाले, बाहेर आले आणि त्या ठिकाणी राजवाड्यांना त्रास देऊ लागले, सैनिकांना त्रास देऊ लागले. जंबू माळ्याला, त्या माळ्याला ज्यावेळेस मेंढर चालली त्यावेळेस त्या जंबू माळ्याला बिरदेवांनी धरलीला धाडले. ही बातमी राजाला कळली आणि राजा क्रोधाने लाल होऊन उठला. नारायणाने सैनिक पाठवलं आणि कोण धनगर आलाय, कोण मेंढपाळ आलाय, खूपच त्याची चर्चा झाली. तिकडे जखड म्हाताऱ्याचं रूप घेतोय, इकडे तरुण्या बांडपोराचं रूप घेतोय, हा कुणीतरी धनगरांचा देव ऋषी चेटका माणूस दिसतोय, याला त्या ठिकाणी यमसदनी धाडलं पाहिजे. अशा पद्धतीने नारायणाने त्या ठिकाणी आपलं सैनिक बिरदेवांना मारण्यासाठी पाठवलंय. गावकुसा बाहेर माळ रानावर भयानक त्या ठिकाणी घनघोर युद्ध झालं. त्या असंख्य सैनिकांचा वीरभद्रासमोर टिकाव लागला गेला नाही आणि मग स्वतः नारायण मामा युद्धासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. बिरदेवाला नारायणाने मल्ल युद्धासाठी, द्वंद्व युद्धासाठी पुकारलं. अरे 12 वर्षाचा बाळ तो,
मी नारायण राजा, माझं साम्राज्य चौमुलकाला पसरलंय आणि तू या ठिकाणी चेटूकपणा करून, देववर्षीपणा करून, दिव्य शक्तींचा वापर करून त्या ठिकाणी तू सैनिकांना मारतोयस. या सर्व दिव्य शक्ती बाहेर ठेव, तो चेटकापणा बाहेर ठेव आणि माझ्यासोबत द्वंद्व युद्ध कर, माझ्यासोबत मल्ल युद्ध कर, असं आव्हान त्या ठिकाणी नारायण मामाने आपल्या बाच्याला दिलंय. आणि मल्ल युद्धासाठी मामाचं व बाच्याचं त्या ठिकाणी मल्लयुद्ध चालू झालं, द्वंद्व युद्ध चालू झालं. डावावर डाव पडत गेले, परंतु त्या ठिकाणी नारायण मामाचा आपल्या बाच्यासमोर निभाव लागला नाही. एका डावानिशी त्या नारायण मामाला गगनात फिरवून धरतीवर आदळलं आणि त्याच्या छातीवर पाय घेऊन हा बिरदेव उभा राहिला. अरे ओळखलंस का मामा मला? ज्या सुरावंतीच्या पावित्र्यावर तू शंका घेतलीस, स्वतःच्या बहिणीला पोटातील गर्भ पाडण्यासाठी तू विष पाठवलं आणि मला मारण्यासाठी त्या ठिकाणी जल्लाद पाठवले, तोच हा बिरदेव तुझा बदला घेण्यासाठी आलाय. आणि बिरदेवांनी त्या ठिकाणी तलवार उपसली, आपल्या मामाचा शिरच्छेद करण्यासाठी बिरदेवांनी तलवार भिरकवली. परंतु त्या क्षणी नारायण मामाची पत्नी बिरदेवांच्या पायात येऊन पडली आणि आपल्या बाच्याची क्षमा मागू लागली. आमच्याकडून चूक झाली, माफ करा. आणि त्या ठिकाणी नारायण मामाचे गर्वहरण झाले. नारायण मामा बिरोबा देवाला शरण आला, आपल्या बाच्याला वाजत गाजत घेऊन राज महालात आला आणि त्या ठिकाणी त्याने त्वरित मेना पालखी घोडे पाठवून गंगा सुरावंतीला चंदनगिरी मधून आणण्यासाठी पाठवले. सैनिकांसह सजून दजून मेना पालखीत बसून गंगा सुरावंती आपल्या ध्रुवाईत राजाच्या, आपल्या बापाच्या, आपल्या भावाच्या राज्यामध्ये आली. त्या ठिकाणी मामा बाचे आणि बहिणीची त्या ठिकाणी भेट झाली, मायलेकराची पुन्हा एकदा भेट झाली आणि तिथं विषय छेडला गेला. माता सुरवंती म्हणाली की हे नारायण, जे झालं गेलं ते सगळं सोडून दे. ह्या बिरेशाला तुझी मुलगी कामावती देऊन टाक, त्यांचा विवाह करून टाक. त्या ठिकाणी बिरदेवाचा व कामावतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. 3 तळातील देव आले, चिंचली नगरातील मायाक्काला बोलवण्यात आलं आणि सर्वांच्या साक्षीने बिरोबा देवाचं लग्न झालं. काही कथांमध्ये सांगितलं जातं की बिरोबाला पत्नी नाही, परंतु बिरोबा देवांची पत्नी कामावती देवी यज्ञातून प्रकट झालेली देवी आहे. अगदी थोड्या ठिकाणी बिरोबा देवांची ही पत्नीचं मंदिर आहे. कुठल्याही गादीवर बिरोबा देव कामावती देवी सोबत नाहीत, परंतु आरेवाडी या ठिकाणाला कामावती देवीचं मंदिर आहे. तसेच सतोषा बिरोबा देवस्थान टाकेवाडी बारामती या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याला कामावती देवीचं मंदिर आहे. असे किरकोळ 1-2 ठिकाणी कामावती देवीचं मंदिर आहे. तेथून त्या ठिकाणी बिरदेव विवाह झाला आणि मायाक्का देवीला व आपल्या आईला गंगा सुरावंतीला घेऊन, तसेच आपल्या पत्नीला घेऊन पुन्हा मंदनगिरीकडे आलेले आहेत. मंदनगिरीमध्ये तेथील लोकांनी बिरदेव पुन्हा आले, बिरदेवाचे चरण धुतले, मोठा उत्साह साजरा झाला. मायक्काच्या वाड्यामध्ये नवविवाहित वधूचा गृहप्रवेश झाला आणि त्या ठिकाणी बिरदेवांनी मायाक्का देवी, कामावती, माता सुरावंती यांच्या सोबत आपला मेंढपाळ व्यवसाय चालू केला आहे. काही दिवस बिरदेवांनी मेंढपाळ व्यवसाय केला. कामावती देवीने बिरदेवांना साथ दिली आणि बिरदेवांना पुढील अवतार कार्याची जाणीव झाली. त्यांनी आपल्या मातेला, सुरावंती देवीला आणि मायाक्का देवीला त्या ठिकाणी साकडे घातलं की माते, आता या ठिकाणी तुमची काळजी करण्यासाठी, तुमची काळजी घेण्यासाठी माझी पत्नी कामावती देवी आहे. आता मला पुढील कार्य करावं लागतंय. बघा, बिरदेवांनी लग्न केलं परंतु प्रपंच केलेला नाही. या जगामध्ये बिरदेवांना कुठेही मुलगा आहे असं कुठेही कुणीही म्हणत नाही. माळोबा देवांचे वंशज वाढले परंतु बिरदेवांचा वंशज वाढलेला नाही. बिरदेवांनी संसार केलेला नाही. केवळ आपल्या मातेच्या आज्ञेसाठी कामावती देवी संघ त्या ठिकाणी विवाह झालेला आहे. त्या ठिकाणी बिरदेव म्हणाले की कामावती ह्या मेंढ्या राखेल आणि तुमची काळजी घेईल. मी आता पुढच्या कार्यासाठी चाललोय. अग्रायणी काठी, कर्नाटक प्रांतामध्ये अग्रायणी नदीच्या काठी मुरगुंडीला गावामध्ये मला तप करायचंय. माझं पुढील अवतार कार्य सिद्धीस न्यायचंय. माता सुरावंतीने सांगितले की हे बाळ बिरेश, तुझं नुकतंच लग्न झालंय. संसार करायचं सोडून त्या ठिकाणी तू तपाला जाऊ नकोस.
प्रपंच कर. परंतु बिरदेवाने त्या ठिकाणी सांगितलं की माता, मी प्रपंच करण्यासाठी, संसार करण्यासाठी, साधारण मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत करण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतला नाही, तर भगवान शिवशंकरांच्या आज्ञेतून वीरभद्राचं वचन पूर्ण करण्यासाठी, या धनगर बांधवांचा उद्धार करण्यासाठी, या धरतीला दैत्यमुक्त करण्यासाठी, या धर्तीवर धर्माची स्थापना करण्यासाठी मी जन्म घेतला आहे. आणि मला ते कार्य आता पुढं सिद्धीच न्यायचं आहे. आता अशी या कार्याची सुरुवात झाली. अजून गजलिंगासुर आणि रेडासूर या महाकाय दैत्यांना मारायचं आहे. आणि त्यासाठी बिरदेव त्या ठिकाणी तपश्चर्येला निघाले. मजल दर मजल करत देव आग्रायणी नदीच्या काठी मुरगुंडी गावामध्ये आले. आज त्या गावाला मुरगुंडी नाव आहे, पूर्वी वेगळं होतं. मुरगुंडी गाव आजही अथनी, तालुका अथनी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक नदी आग्रायणी नदीच्या काठावर वसलेलं आहे. माझ्या मोबाईल मध्ये सर्व काही फोटो इमेज वगैरे आहेत. त्या ठिकाणी देवांनी गणगर तप धरलंय. देव तपश्चर्येला ध्यानस्थ झाले आहेत. देवांनी या देहावर, या मानवी शरीरावर, या पंचमहाभूतांनी जकडलेल्या शरीरावर विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी तप धरलंय. वीरभद्रा साक्षात ईश्वर होते, शिवशंकरांचा पहिला अवतार होते. परंतु त्यांनी मानव जन्मात प्रवेश केला होता, मानव देहात प्रवेश केला होता आणि त्या देहावर विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी वीरदेवांनी तप धरलंय. गणगर तप झाले. वीरदेवांच्या अंगावर वारुळ चढले. 3 झाडं, त्या वारुळाच्या कडाला मोठी झाडं तयार झाली. वीरदेवांचं तप दिवसागणिक वाढत होतं आणि त्या तपाचा प्रभाव या धर्तीवर, या 3 तळांच्या देवांवर होत होता. देवाचं तप एक एक दिवस शिव शिव नामामध्ये वाढत चाललं होतं. आणि त्या ठिकाणी जसजसं तप वाढल तस तसं त्या इंद्राचं आसन डळमळू लागलं. कुणाचं काय तर कुणाचं काय. इंद्राला वाटलं हा बिऱ्या त्या ठिकाणी माझं आसन घेण्यासाठी, माझी गादी घेण्यासाठी तप करीत आहे. काही त्या ठिकाणी माझी गादी धोक्यामध्ये आली आहे. इंद्राच्या डोक्यात तेच कायम खेळायचं, माझी गादी जायला नको, मी या गादीवर कायम विराजमान असलो पाहिजे, मला देवांचा राजा म्हणा, माझा मान पान झाला पाहिजे, असं त्या इंद्राच्या मनामध्ये कायम असायचं. इकडे बिरदेवाने वेगळ्याच कारणासाठी तप धरलं, परंतु इंद्राचं आसन डळमळू लागलं. इंद्राच्या डोक्यात घालशा झाल्या आणि इंद्राने त्या ठिकाणी शिवशंकरांचं आव्हान केलं. तत्पूर्वी शिवशंकरांचं आवाहन करण्यापूर्वी इंद्राने आपलं मायाजाल पसरवलं. आपल्या अप्सरांना सांगितलं की जा त्या बिरदेवाचं तप मोडून टाका, त्या बिरदेवाला तपावरून उठवा, मोहिनी टाका, त्याला त्या तपातून बाहेर काढा. जर त्याचं तप पूर्ण झालं 12 वर्षाचं तर मला हे इंद्रपद सोडावं लागेल. तो या ठिकाणी येऊन विराजमान होईल, देवांचा देव होईल, त्याची धर्तीवर खूप मोठी कीर्ती आहे. आता ती देवलोकात पर्यंत यायला नको, माझं पद आहे तसं राहायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी उर्वशी या अप्सरेला वीरदेवांचं तप मोडण्यासाठी इंद्राने धर्तीवर पाठवलं आहे. उर्वशी नृत्य करू लागली, त्या वारुळाभोवती नृत्य करू लागली आणि वीरदेवांना हाक मारू लागली. जसजशी नृत्य करू लागली तस तसं त्या ठिकाणी ते वारुळ थरथर कापायला लागलेलं आहे. आणि उर्वशीला शेवटी कामदेवांचं आवाहन करून त्या ठिकाणी वीरदेवांना उठवण्यासाठी चालली आहे. परंतु तत्क्षण त्या ठिकाणी पतिव्रता कामावती देवीचं मायाचक्र, अग्निचक्र त्या वारुळाभोवती, आपल्या पती परमेश्वराभोवती तयार झाला आहे आणि त्या ठिकाणी उर्वशीला आतमध्ये प्रवेश करण्यास निर्बंध घातला आहे. त्या ठिकाणी कामावती देवी प्रकट झाल्या आणि उर्वशीला सांगितलं, अरे सांग तुझ्या इंद्राला जाऊन तुझं इंद्रपद मिळवण्यासाठी हा बिरदेव तप करत नाही. हा बिरदेव मेंढर चारणारा, या भोळ्या भाबड्या भक्तांमध्ये राहणारा बिरदेव आहे. त्याने ह्या सर्व सुंदर धर्तीवरील सर्व सुंदर यज्ञातून प्राप्त झालेल्या कामावतीला सोडून, परपंच सोडून त्या ठिकाणी तप मांडलंय. ते केवळ आणि केवळ जनकल्याणासाठी, स्वतःच अस्तित्व, स्वतःच ईश्वरत्व मिळवण्यासाठी.
इंद्राला जाऊन सांग तुझं इंद्रपद अबाधित राहील. अशा प्रकारे त्या ठिकाणी उर्वशीला कामावती देवीने मागे पाठवलं आहे. पती परमेश्वराची सेवा त्या ठिकाणी कामावती देवीने बिरदेव तपाला बसलेले असताना देखील केलेली आहे. उर्वशी इंद्राकडे गेली. इंद्राला सांगितलं की बाबा रे, त्या बिरदेवाला उठवणं माझ्या हातामध्ये नाही. बिरदेवापर्यंत जायच्या आधी कामावतीला तोंड द्यावं लागेल. त्या ठिकाणी कामावतीचं अग्निचक्र आहे. पतिव्रत्याचं ते अग्निचक्र मला आतमध्ये जाऊन देत नाही. तिने मला सांगितलं की हा बिरदेव तुझं इंद्रपद घेण्यासाठी तप करत नाही, तो या जगाचं कल्याण करण्यासाठी त्या ठिकाणी तप करत आहे. परंतु तो इंद्र त्याची बुद्धी भ्रमिष्ट. त्याला वाटायचं की त्या ठिकाणी कामावती माझा मार्ग भ्रमित करीत आहे, मला भ्रमित करीत आहे. या बिरेने केवळ आणि केवळ माझं इंद्र आसन घेण्यासाठी जे तप मांडलं आहे, त्याच्या मनात ती शंका घर करू लागली. आता माझं काय होणार? जर हा बिरा तप करून देव झाला, सगळे देव याला पुजतील, या ठिकाणी इंद्र आसन बिऱ्याला दिलं जाईल, मग माझं काय होईल? मला हिंडावं लागेल, माझं इंद्रपद जाईल. ही एक चिंता त्या इंद्राच्या मनामध्ये घर करू लागली. अति चिंता करणं वाईट असतं, बिनकामाचीच चिंता करणं वाईट असतं. आणि त्या चिंतेनं इंद्राची रात्रीची झोप उडालेली आहे. इंद्राने त्याचं देवपदाचे कार्य सांभाळण्यापासून नकार दिला आहे. त्या ठिकाणी शिवशंकरांची आराधना चालू केलेली आहे. शिवशंकरांची आराधना चालू केली आणि त्या ठिकाणी आपल्या सहकार्यांना सांगितलं, अग्निदेवाला सांगितलं, वरुणदेवाला सांगितलं की जा वरुण अग्निदेव, तुम्ही जाऊन त्या वारुळाभोवती संपूर्ण अग्नी पेटून द्या, त्या जंगलाला पूर्ण आग लावा, त्या आगीत भस्म होऊन बिरदेव भस्म होऊन जाईल. आणि अशा प्रकारे अग्निदेव त्या ठिकाणी प्रकट झाले. मुरगुंडीच्या बिरदेवाचं जिथं तप चालू होतं त्या ठिकाणी अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेवांनी महाभयंकर अग्नी लावली, जंगलाला वनवा पेटला. बिरदेवाच्या वारुळाभोवती सर्व काही अग्नीच्या मोठ्या ज्वाळा उडू लागल्या. सर्व जंगल जळून खाक झाले. त्या ठिकाणी अग्नीचा प्रचंड डोम उठलाय आणि त्या डोमाच्या आतमध्ये वारूळ आहे. अग्निदेवांचे सगळे प्रयत्न विफल गेले. जो अग्नीचं घर आहे त्याला जाळण्याचा त्यांचा प्रयत्न विफल गेला. आपण म्हणत नाही का, वाण्या बामणाची वस्ती गाव साकुर, तिथं देव नांदतो अग्नीचं घर. अरे स्वतःच अग्नी आहे, अग्नीचं घर आहे, त्याला अग्नी जाईल कशी? मग काय केले? वरुण देवांनी भयंकर गर्जनेसह त्या ठिकाणी भयानक पाऊस चालू केलेला आहे. प्रचंड वर्षा त्या ठिकाणी होऊ लागली. बिरदेवांच्या वारुळावर 5 फणाचा भुजंग त्या ठिकाणी छाया धरून राहिला. त्या वारुळाला पाण्यामुळे गळून जाण्यापासून वाचू लागला. 5 फळाचा भुजंगाने बिरदेवांच्या वारुळावर छत्र छाया धरली. धरती कंपन पाहू लागली, परंतु बिरदेव काय तपावरून उठत नव्हते. हट्टी बिरदेव, नवनाथ आणि 10वा नाथ वीरभद्र हम तो नाथ होते, आगे बढ़ते पीछे ना चलते. अशा प्रकारे हट्ट धरून तो वीरभद्र, तो बिरदेव आपल्या तपावरून काही केल्या उठत नाही. इंद्रदेवाचे सर्व प्रयत्न विफल गेले आणि त्यांनी शेवटी ते तप करून शिवशंकरांना आवाहन केलं, हे शिवशंकरा धाव. शिवशंकर त्या ठिकाणी प्रकट झाले. शिवशंकरांनी इंद्राला आश्वासित केलं की अरे बाबा, तो विनाकारण चिंता करतोय. त्या ठिकाणी बिरदेवाने तुझं आसन घेण्यासाठी तप केलेलं नाहीये. तो वीरभद्र आहे, त्याला त्या पंचमहाभूतांनी जखडलेल्या शरीरावर विजय मिळवायचा आहे आणि तो 12 24 वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या करणार आहे. परंतु शिवशंकरांना इंद्राने सांगितलं की महादेव, त्याच्या तपामुळे माझ्या आसनाचं कंपन चालू आहे. माझ्या डोक्यात केवळ आणि केवळ बिऱ्या हे एकच नाम येत आहे. त्या बिऱ्याला काही करून उठवा, नाहीतर माझ्याकडून या धर्तीवरील इंद्रपदाची सर्व कार्य आज या ठिकाणी थांबलेली आहेत. या धर्तीवर अकाळ दुष्काळ पडेल, मनुष्य मरतील, सजीव मरतील.
ते कार्य सांभाळण्यासाठी तुम्ही त्या केवळ हे कार्य सांभाळण्यासाठी माझं इंद्रपदाचं कार्य सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी बिरोबाला तपावरून उठवा. शिवशंकरांनी भ्रमिष्ट झालेल्या इंद्रांचं त्या ठिकाणी सांगूनही काही उपयोग होईना. शेवटी इंद्रपदाची कार्य करावी म्हणून शिवशंकरांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं की मी त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये कृष्ण अवतार आहे, अगदी सोबतचा अवतार आहे विठ्ठल आणि बिरदेव. बिरदेव दक्षिण भारतात अवतार कार्य करत होते आणि श्रीकृष्ण त्या ठिकाणी उत्तर भारतात द्वारकेमध्ये राज्य स्थापन करून महाभारताचं युद्ध होऊन गेलेलं आहे आणि त्या वेळेची ही कथा आहे. शिवशंकर म्हणाले की इंद्रा तू चिंता करू नको, मी त्या ठिकाणी आता श्रीकृष्णाला पाठवतो. श्रीकृष्णाला विठ्ठलाला त्या ठिकाणी बिरदेवाला उठवण्यासाठी पाठवतो आणि आता विठ्ठल बिरदेव अवतार कार्य त्या ठिकाणी संपन्न होईल. विठ्ठलच केवळ त्या बिरदेवाला तपावरून उठवू शकतील आणि पुढे ह्या जनकल्याणासाठी विठ्ठल बिरदेव अवतार कार्य होईल. अशा प्रकारे शिवशंकरांनी त्या ठिकाणी इंद्राला आश्वासन देऊन आपलं कार्य करण्यासाठी भाग पडलं की आजपासून तू तुझे कार्य सांभाळ, मी बिरदेवाला उठवील, तपावरून नक्कीच उठवील. मग तेव्हा कुठं त्या ठिकाणी इंद्रांनी आपलं इंद्रपद आणि इंद्रपदाची कार्य ग्रहण केली, चालू केली. शिवशंकरांनी त्या ठिकाणी कृष्णाला आज्ञा केली, हे वासुदेव कृष्ण, आता या ठिकाणी महाभारताचं कार्य पूर्ण झालं आहे, धर्माची स्थापना झाली आहे, 5 पांडवांचा 100 कौरवांवर विजय मिळवला आहे. परंतु आता त्या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये घनघोर तपश्चर्या करणाऱ्या बिरदेवाला तपावरून उठून तुम्हाला विठ्ठल व बिरदेव या जोडीच्या भगवंताचा अवतार कार्य करायचं आहे. त्या ठिकाणी शिवशंकरांनी आज्ञा दिली. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं की विठ्ठल द्वारका सोडून, श्रीकृष्ण द्वारका सोडून पंढरपुरात कसे आले ती कथा थोडक्यात सांगतो. त्यावेळेस द्वारकेमध्ये श्रीकृष्ण होते आणि श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणी, हे रुक्मिणी मूळची आपल्या विदर्भातील अमरावतीतील त्या ठिकाणी कौंडिण्यपूर, अमरावतीमध्ये कौंडिण्यपूर हे रुक्मिणीचं माहेर आहे. ह्या महाराष्ट्राची रुक्मिणी माता आहे. ती रुक्मिणी द्वारकेतून रुसून दंडकारण्यामध्ये पंढरपूर भागामध्ये रुसून तपाला बसली आहे, ध्यानमग्न बसली आहे. श्रीकृष्णाला रुसून बसली होती. तसंच या दक्षिण भागामध्ये श्रीकृष्णांचा महान भक्त पुंडलिक याची महान चाकरी झाली आहे. आई वडिलाची सेवा करून त्याने साक्षात भगवंताला ही साथ घातली आहे. या दोन्ही कारणांसाठी त्या ठिकाणी श्रीकृष्ण द्वारकेवरून पंढरपूरला आले असे सांगितलं जातं. परंतु त्यामागे तिसरंही कारण आहे की श्रीकृष्ण रुसलेल्या रुक्मिणीला उठवण्यासाठी, कठीण भक्ती झालेल्या पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी आणि तपाला बसलेल्या बिरदेवाला उठवण्यासाठी त्या ठिकाणी उत्तरेतून श्रीकृष्ण पंढरपुरात दाखल झाले. अशा प्रकारे तो कथा भाग आपण उद्या बघू. तत्पूर्वी याच दरम्यान एक घटना घडली. बिरदेव तपाला बसले आणि त्या ठिकाणी बिरदेवांची कीर्ती चौफेर पसरली. मेंढपाळ बांधव, धनगर बांधव आनंदाने हर्षून गेले की आपल्या कुळामध्ये कुठला तरी शिवशंकरांचा अवतार बिरदेव नाम धारण करून त्या ठिकाणी कोण्यासूर, बंकासूर, मधु, किल्ल, कैट्य यासारख्या भयानक दैत्यांचं हरण करून धर्तीवर धर्माची स्थापना केली आहे. हे धनगर बांधव त्या ठिकाणी हर्षून गेले आहेत. सर्व जनजत्रा 18 बगर समाज त्या ठिकाणी बिरदेवांची पूजा करायला लागला आहे दक्षिण भागामध्ये. आणि या धनगर बांधवांपैकी बारामती, पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये अमृताबाई उर्फ कुशाबाई, आपल्या माळोबांची आई, आपल्या भागात माळोबांच्या आईला कुशाबाई नाव आहे, तर त्या भागात महालिंगराया माळोबा यांच्या आईचं नाव अमृताबाई आहे. त्या अमृताबाईनं काय केलंय, त्या कुशाबाईनं काय केलंय, तिला माहिती झालं की गंगा सुरवंतीनं अशी कठीण तपश्चर्या करून साक्षात बिरदेवाला प्राप्त केले.
आणि तिनं त्या ठिकाणी मनाला चंग बांधला की ती खूप मोठी शिवभक्त होती आणि तिने त्या ठिकाणी मनाला चंग बांधला की मी ही गंगा सुरावंती सारखी तपश्चर्या करून सोन्याच्या ताटात चांदीच्या विटेवर रिंगणीचा काटा ठेवून सूर्याची आरती ओवाळीन आणि ब्रह्मदेवासारखा कठीण पुत्र प्राप्त करील. आणि तिने त्या प्रकारे तप धरलं. अमृताबाईंना कुशाबाईंना त्या ठिकाणी तप धरलं. तशी तप साधना झाली. भक्ती कठीण होती आणि त्या ठिकाणी महालिंगराया म्हाळोबा यांचा जन्म झाला. सूर्याची आरती ओवाळून त्या ठिकाणी तिला सूर्यदेवांनी वरदान दिलं की ब्रह्मदेवाची सेवा करण्यासाठी. पूर्वी पहिला जन्म महालिंगरायांचा पद्मसेन. त्या पद्मसेनाचे 7 जन्म झाले. देवगिनी, शिवगिनी आणि शेवटचा 7वा जन्म हा महालिंगराया तुझ्या पोटाला जन्म घेईल. त्या पद्मसेनानं वीरभद्राकडून वचन घेतलं होतं वीरभद्र अवतारात सत्ययुगामध्ये. तोच पद्मसेन तुझ्या पोटामध्ये जन्म घेईल. त्याची कीर्ती चहुमुलकामध्ये पसरेल. त्याच्यासारखी कठीण भक्ती या वीरदेवाची कुणी या जगामध्ये ना भूतो ना भविष्यती. अशा प्रकारे कठीण भक्ती तो म्हाळोबा करेल, तो महालिंगराया त्या ठिकाणी करेल. तुझं नाव या जगामध्ये अजरामर करेल. अशा प्रकारे सूर्यदेवांनी त्या ठिकाणी कुशाबाईला, अमृताबाईला वरदान दिलंय. आणि अमृताबाईला त्या ठिकाणी बारामतीमध्ये त्या मेंढपाळबाईला दिवस गेले आणि म्हाळोबा महालिंगरायांचा जन्म झाला. त्या म्हाळोबा महालिंगरायांचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि तो शिव नामाचा शिक्का घेऊनच जन्माला आला म्हाळोबा. अगदी बालवयातच त्या म्हाळोबाने खूप मोठे साक्षात्कार केले. त्याच्या भक्तीने बालवयातच तो यज्ञ करीत असत. त्या यज्ञाचा धूर कैलासामध्ये जायचा आणि ते कैलास त्या ठिकाणी झाकळून गेलं. 12 घंटे होऊन गेले, रात्र होऊन गेली, दिवस उजडला, परंतु या पृथ्वीवर उजेड का पसरणा, सूर्यदेव झाकळून का गेले आहेत. तेव्हा पार्वतीने शिवशंकरांना विचारलं की 12 घंटे होऊन गेले, रात्र संपली, परंतु हा पृथ्वीवर अंधार कसला आहे. त्यावेळेस शिवशंकर म्हणाले की हा म्हाळोबा त्या ठिकाणी शिवभक्ती करत आहे. बाल म्हाळोबा तो यज्ञ करत आहे. त्या यज्ञाचा धूर त्या ठिकाणी कैलासाला आला. कैलास झाकळून गेल्यामुळं ही संपूर्ण पृथ्वी आज अंधारात आहे. ही कथा बाळूमामांच्या मालिकेमध्ये सुद्धा दाखवली आहे. जर तुम्ही बाळूमामांची मालिका बारीक बघितली असेल तर या महालिंगरायांची, म्हाळोबा देवांची हीच कथा त्या ठिकाणी त्या मालिकेमध्ये सांगितलेली आहे. अशा प्रकारे तो म्हाळोबा अगदी लहानपणापासून भयंकर भक्ती करत होता. इकडे वीरदेव मुरगुंडीमध्ये तपश्चर्याला बसले आणि तो म्हाळोबा हळूहळू मोठा होऊ लागला. त्यावेळेस त्या म्हाळोबाच्या मातेनं त्या म्हाळोबाला विचारलं की बाबा रे, तू एवढी कठीण भक्ती का करतोयस, कशी करतोयस, तुला कोणी शिकवलं, हे शास्त्रोक्त मंत्रोक्त उच्चारण कोणी शिकवले, तू आईच्या पोटात शिकलायस काय, मला तुझं खूप नवल वाटतंय. त्यावेळेस त्या बाळ म्हाळोबाने, त्या महालिंगरायाने आपल्या मातेला सांगितलं की माझा हा 7वा जन्म आहे. पहिला जन्म सत्ययुगाला मी पद्मसेन होतो. ह्या धनगरांचा पहिला आदि पुरुष पद्मसेन. त्या पद्मसेन मी मेंढ्या चारत असताना वीरभद्रांनी माझ्या मेषाचं शीश कापून दिलं. त्यावेळेस मी खूप रडलो आणि त्या ठिकाणी वीरभद्रांनी मला वचन दिलं. ते वचन पूर्ण करण्यासाठी माझा आणि या वीरभद्राचा या द्वापार युगामध्ये जन्म झालेला आहे. त्यावेळेस मातेने विचारलं, मातेलाही कुतूहल लागलं की धनगरांचा पहिला पुरुष, धनगरांची उत्पत्ती सांगणारा आपला मुलगा धनगरांची उत्पत्ती सांगतोय. मातेला नवल वाटलं. मातेने त्या ठिकाणी कथा विचारली की महालिंगराया सांग, या धनगरांची उत्पत्ती कशी झाली, हे महालिंगराया सांग, या मेंढरांची उत्पत्ती कशी झाली. त्यावेळेस तो म्हाळोबा, तो महालिंगराया आपल्या आईला सांगू लागला की फार पूर्वी काळाला, सत्ययुगाच्या वेळेला त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी सतीमाता आदिशक्तीला त्या सृष्टीवर सृजन करण्यासाठी शिवाच्या अर्धांग बाजूतून घेतलं आणि या सृष्टीवर सृजन केलं. पशु पक्षी 84 लाख जन्म येऊन त्या ठिकाणी जन्माला घातले. अशा प्रकारे एक दिवस काय झालं, शिवाला विरह झाला. आदिशक्ती त्याच्या अर्धांग डाव्या बाजूतून बाहेर झाली म्हणून शिव कैलास सोडून या धर्तीवर आला. पशु पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये आपल्या अर्धांग शक्तीला बघू लागला, त्या झाडांना कवटाळू लागला. तेव्हा शिवशंकरांचा तो विरह पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्या अश्रूपासून रुद्राक्षाचं झाड उत्पन्न झालं आणि त्यावेळेस
त्या ठिकाणी आदिशक्ती निज स्वरूपात प्रकट झाली, या सृष्टीमध्ये समावलेली आदिशक्ती निज स्वरूपात प्रकट झाली। त्या आदिशक्तीने नीट लक्ष देऊन ऐका ही कथा। धनगरांनो, तुमचा इतिहास सांगत आहे, तुमचा जन्म कसा झाला नीट लक्ष देऊन ऐका। म्हाळोबाने हा इतिहास सांगितलेला आहे। त्या ठिकाणी आदिमाय आदिशक्ती निज स्वरूपात प्रकट झाली। रडत असलेल्या शिवशंकरांना उठवलं आणि सांगितलं की स्वामी, तुम्ही विरह करू नका, थोड्या दिवसात मी प्रजापती दक्षाच्या पोटाला सती नावाने जन्म घेणार आहे आणि आपला विवाह त्या ठिकाणी होणार आहे, तेव्हा तुम्ही आता विरहात रडू नका। ही आपली लेकरं आहेत, ही पृथ्वी आपली लेकरं आहे, तुम्ही या पृथ्वीचे पिता आहात, मी माता आहे। हे पशु पक्षी, हे कीटक कृमी, हे सर्व काही आपले पुत्र आहेत आणि मातेला लेकर लेकर हा शब्द वारंवार मातेनं उच्चारण केल्यामुळे त्या ठिकाणी आदिशक्तीच्या निज स्वरूपाला पाना फुटला, पाजर फुटला आणि आदिशक्तीच्या स्तनातून दूध गळून या मातीमध्ये पडलं। आणि मातीमध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, आदिशक्तीने त्या मातीवर प्रेमाने हात फिरवला। हात फिरवता फिरवता मातेने 2 पुतळे तयार केले मातीचे, दुधाचा आणि मातीचा चिखल झाला। त्या चिखलापासून मातेने आदिशक्तीने 2 पुतळे केले। त्या पुतळ्यांना शिवशंकरांनी संजीवन मंत्राद्वारे जिवंत केलं आणि 2 पुरुष तयार झाले, मुत्तव्वा आणि मुत्तप्पा। एक पुरुषाचं नाव मुत्तप्पा, स्त्रीचं नाव मुत्तव्वा। त्या ठिकाणी शिवशंकरांनी आणि आदिशक्तीने त्यांना सांगितलं की बाबांना, तुम्ही आजपासून संसार करा, तुमच्या कुळामध्ये पद्मसेन नावाचा पहिला पुरुष जन्माला येईल आणि त्याला मी शिवकार्य देणार आहे। तेव्हापासून तो मुत्तव्वा आणि मुत्तप्पा यांनी संसार केला। त्यांना एक मुलगा झाला आदिगोंडा। त्या आदिगोंडाला 5 पुत्र झाले। त्या 5 पुत्रांपैकी शेवटचा पुत्र हा पद्मसेन। तो पद्मसेन त्यावेळेस काय करत होता, रानावनात हिंडायचा, चाकरी करायचा आणि आपल्या आईबापाची सेवा करायचा। त्यावेळेस एक घटना घडली। शिवशक्ती या धर्तीमध्ये शक्ती विलीन होती आणि कैलासावर शिव एकटेच होते आणि एक घटना घडली। शिवाचे जे गण होते ही भूतावळ होती, ती कैलासावर आदिशक्तीचा अस्तित्व नसताना शिवशंकरांना मान देत नव्हते। शिवशंकर ध्यानमग्न राहायचे, भोळे शिवशंकर ते गण यायचे आणि केवळ मुंडका हलून पाया पडून पुढे निघून जायचे। हे वारंवार चालूच राहिलं आणि एक दिवस आदिशक्ती निज स्वरूपात प्रकट झाली। मी नसताना तुम्ही या ठिकाणी माझ्या स्वामीचा अपमान करता, जा मी तुम्हाला श्राप देते, या धर्तीवर जाऊन मेंढर व्हा। या कैलासातून दूर जाऊन त्या धर्तीवर मेंढर ब्या ब्या करत हिंडा, तुमचं मुंडकं कधी वर होणार नाही, खाली मुंडकं घालून करताना नमस्कार म्हणून तुमचं मुंडकं कायम धर्तीलाच राहील, असा श्राप दिला। आणि तक्षण ती सर्व शिवगण मेंढरधारी या धर्तीवर सैरा वैरा पळू लागली। शिवशंकरांना जाग आली। शिवशंकर आदिशक्तीला म्हणाले, अरे आदिशक्ती, हे तू काय केलंस? ही माझी शिवगण आहे, ही कैलासाची धनदौलत आहे, या धनदौलतीला तू मेंढर बनवलंस, पण म्हणे आता त्याला धर। आणि त्या ठिकाणी पार्वती आदिशक्ती त्या मेंढरांना धरण्याचा प्रयत्न करू लागली। शिव बसलेत एका ठिकाणाला, शक्ती मेंढरांना धरायला पाहती, मेंढर पुढे पळतायत, त्या मेंढरांची लोकर शक्तीच्या हातामध्ये येते, शक्ती ती आणून शिवाला देते आणि शिवाने त्या ठिकाणी पहिला कांबळा, पहिली घोंगडी विणली। शेवटी महान प्रयत्न करून आदिशक्तीने ती सर्व मेंढर शिवशंकरापाशी आणली आणि सांगितलं की तुमची गण, ही रत्न, ही धनदौलत घ्या। शिवशंकरांनी काय केलं, तो कांबळा केला, त्यावर भस्माचे 3 पट्टे ओढले आणि सांगितलं की पहिला पट्टा ब्रह्माचं, दुसरा पट्टा विष्णूचा आणि तिसरा पट्टा महेश्वराचं। ही घोंगडी वेदपुराणात या घोंगडीचं वर्णन आहे। बाबांनो, ही कुठेही वापरा, ही अमंगळ होत नाही, हिला वरदान आहे, ही पवित्र आहे। घराघरात ही घोंगडी देवघरात वापरली जाते, त्याचं कारण हे आहे। शिवाने त्या घोंगडीला वरदान दिलं की घोंगडी जिथं टाकाल तिथं साक्षात देव प्रकट होतील। आणि त्या घोंगडीमध्ये ते मेंढर घेतली, त्या मेंढरांना त्या घोंगडीमध्ये ठेवलं आणि जंगलामध्ये आणून एक मोठं वारुळ तयार केलं, त्या वारुळात ती मेंढर घालून दिली। अशा प्रकारे ती मेंढर शिवशंकरांनी त्या वारुळात घालून दिली। इकडे पद्मसेन रानावनात हिंडत होता। पद्मसेन म्हणजे म्हाळोबांचा पहिला जन्म। तो म्हाळोबा ही कथा आपल्या मातेला सांगत आहे।
पद्मसेन त्या ठिकाणी हिंडत होता. हिंडता हिंडता त्या ठिकाणी त्याला ते भलं मोठं वारूळ दिसलं. अरे बापरे, एवढं मोठं वारूळ मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही. मग त्या ठिकाणी हे मोठ्या वारुळात काय आहे म्हणून त्याने ते वारुळ पाडण्याचा प्रयत्न केला. त्या वारुळाला भोगसा पडलं आणि काळी मेंढरं त्यामधून बाहेर निघाली. पूर्वी धर्तीवर त्याने कधीही मेंढरं बघितलेली नव्हती. पहिल्यांदाच धर्तीवर अस्तित्वच नव्हतं, ती पहिली मेंढरं होती. त्या वारुळातून निघताना पाहून तोही गडबडून गेला. जणू काही हे दैत्य आहे, कुठली तरी भूतभूतावळ आहे. अशा प्रकारे ही भूतभूतावळ आहे म्हणून तो पद्मसेन त्या ठिकाणी भिवून गेला. परंतु त्याने त्या ठिकाणी मनामध्ये विचार केला की बाबा मी शिवभक्त आहे आणि मग शिवभक्ताचं कार्य आहे या धरतीचं संरक्षण करणे. ही भूतभूतावळ ही कुठल्या प्रकारची आहे मला काही माहिती नाही आणि ही भूतभूतावळ त्या ठिकाणी जर या धरतीवर धावू लागली तर सजीव सृष्टीला यांच्यापासून धोका होईल. म्हणून त्या पद्मसेनानं काय केलंय लक्ष देऊन ऐका. त्या पद्मसेनानं अग्नी पेटवला आणि त्या मेंढरांवर टाकून दिला. त्या मेंढरं जळून गेली. परंतु त्या शिवगण असल्यामुळे त्या मेंढरांचा प्राण गेला नाही. ज्यांच्यावर अग्नी पडली ते काही पांढरे झाले, ज्यांच्यावर नाही पडली ते काळे राहिले, काही तांबडे झाले. अशा प्रकारे आज जे मेंढरं बघतो त्यांचे वेगवेगळे कलर आपल्याला रंग आपल्याला दिसतात. आणि त्या ठिकाणी पद्मसेनाला शिवशंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. शिवशंकर म्हणाले, अरे वेड्या, ही माझी गण आहेत, मी तुला या ठिकाणावर आणलं आहे, यांचं पालन पोषण कर, तू जगातला पहिला धनाचा धनगर होशील. हे कैलासाचं धन आहे, यांचं पालन पोषण कर, तू धनाचा धनगर होशील. शिवगण आहे ते. आणि तेव्हापासून पद्मसेनाने मेंढपाळ व्यवसाय चालू केला. त्या मेंढपाळांचा व्यवसाय पालन करत असताना सत्ययुगामध्ये ती घटना घडली. दक्षाचं मुंडकं उडवलं गेलं वीरभद्राने आणि त्या ठिकाणी वीरभद्र मेषाचं शीश आणण्यासाठी त्याच पद्मसेनापाशी आले होते. आणि ह्याच पद्मसेनाने वीरभद्रांकडून वचन घेतलं होतं की बाबा रे, तू द्वापार युगामध्ये माझ्या कुळात जन्म घेऊन माझ्या कुळाचा उद्धार कर. माझ्या कुळात आतापर्यंत कुठल्याही देवाने जन्म घेतला नाही, तू पहिला असा माझ्या कुळामध्ये जन्म घे. त्यावेळेस वीरभद्रांनी ते पद्मसेनाला वचन दिलं. तोच तो म्हाळोबा आज बिरोबा जन्मामध्ये 7वा जन्म झाला. म्हणजे सतयुगानंतर त्रेतायुग गेलं, त्रेतायुगानंतर द्वापार युग आलं. या दरम्यान त्या पद्मसेनाचे 7 जन्म झाले. 7वा जन्म महालिंगरायाचा, म्हाळोबाचा. अशा प्रकारे म्हाळोबांनी त्या ठिकाणी आपल्या आईला कथाकथन केली. आई भारावून गेली की आपल्या मुलाला, हे उल्याच्या म्हाळोबाला एवढं ज्ञान कुठून आलं आहे. आणि म्हाळोबाचं त्या ठिकाणी आईने कौतुक केलं. अशा प्रकारे हा धनगरांचा इतिहास नामा झाला. आता उद्या आपण विठ्ठल बिरदेव अवतार कार्य, विठ्ठल कशा प्रकारे त्या ठिकाणी बिरदेवाला तपावरून उठवतात, कशा प्रकारे बिरदेवांनी विठ्ठलांची परीक्षा घेतली. साक्षात हरिविष्णूंची परीक्षा या बिरदेवाने घेतली. विष्णू पाशात वीरभद्राला जकडवलं, त्याचा बदला मुरगुंडीच्या तपश्चर्या वेळेस वीरभद्राने श्रीकृष्णांकडून घेतलेला आहे. हरिहरांची ती लीलाच आहे, ती उद्या आपण या ठिकाणी 5व्या भागामध्ये जाणून घेऊ. आणि अशा प्रकारे आजचा भाग मी समाप्त करतो. बोला 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 साकूरच्या बिरवाचं, बोला बोला गोड्यागिरीच्या बिरवाचं, बोला बोला दुलडीच्या म्हाळोबाचं, बोला बोला अण्णा महाराजाचं.